स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणं हीच ज्ञानाची खरी पायरी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे. 6 जुलै रोजी हा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या हातामध्ये आता खूप कमी दिवस या ठिकाणी शिल्लक आहे. इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळवायचे आहेत आणि म्हणूनच इतिहास या विषयाचे सुमारे 1000 प्रश्न आपल्याला या सर्व काळामध्ये इथे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळेच मित्रांनो, आपण महत्त्वाचं जे लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला 10 प्रश्न मॉडर्न इंडियावर आणि त्याचबरोबर 5 प्रश्न एन्शंट आणि मिडिवल इंडियावर अशा प्रकारचे 15 प्रश्नांचे लेक्चर्स तुम्हाला दररोज या ठिकाणी मी देत आहे आणि त्याच माध्यमातून आजचं हे देखील हे महत्त्वाचं सेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, या लेक्चर सिरीज मध्ये मी तुम्हाला स्टॉपवॉच देणार आहे आणि या स्टॉपवॉच मध्ये तुम्हाला या ठिकाणी केवळ 15 सेकंदाचा वेळ असेल. 15 सेकंदामध्ये तुम्हाला जो प्रश्न मी दिलेला आहे तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्या प्रश्नाचा पर्याय, योग्य पर्याय जो तुम्हाला वाटतो तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये इथे या ठिकाणी मांडायचा आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. तर आज पण मी तुम्हाला 15 प्रश्न घेऊन आलेलो आहे जे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील. तर लक्षात घ्या, इथं हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. पहिला प्रश्न आहे जो मॉडर्न इंडियाशी संबंधित आहे, गांधी चळवळीशी संबंधित आहे. इथं प्रश्न विचारला, गांधी आयर्विन करारात कोणत्या तरतुदींचा समावेश या ठिकाणी होता? तर लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. इथं विचारलेला आहे की गांधी आयर्विन करार जो आहे, या करारात कोणत्या तरतुदींचा समावेश होता? आता इथं पर्याय जर आपण पाहिले तर पर्यायामध्ये आहे राजकीय कायद्यांची सुटका करणं व त्यांवरील खटले मागे घेणं, मिठावरील कर संपूर्णतः समाप्त करणं, विदेशी दारू व वस्तू विकणाऱ्या दुकानांवर निदर्शन करण्याचा अधिकार असेल आणि राष्ट्रसभेद्वारे बहिष्काराची चळवळ मागे घेतली जाईल. या प्रकारचे 4 सेंटेन्स आहे. विचारले तुम्हाला गांधी आयर्विन करारामध्ये कोणत्या तरतुदींचा समावेश होता आणि इथं समोर पर्याय तुम्हाला इथं दिलेले आहेत. आता तुम्हाला मी स्टॉपवॉच या ठिकाणी देतो आणि या स्टॉपवॉचच्या नुसार तुम्हाला 15 सेकंद या ठिकाणी मिळेल. तर केवळ 15 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ आता सुरू झालेला आहे. पटकन लवकरात लवकर 15 सेकंदाच्या आतमध्येच या प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा आणि जे उत्तर तुम्हाला वाटतंय ते पर्यायामध्ये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे, तर सर्वांनी इथं कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर जे तुम्हाला वाटतं ते इथे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करा. आता लक्षात घ्या, गांधी आयर्विन करार जर आपण या ठिकाणी पाहिला तर हा गांधी आयर्विन करार कधी झाला, केव्हा झाला, तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याची डेट पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, 5 मार्च सन 1930 ला 5 मार्च सन 1930 ला गांधी आयर्विन करार झाल्याचं एकंदर दिसतं. जेव्हा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली होती तर त्या सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान या प्रकारचा गांधी आयर्विन करार झालेला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. एकीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतात सविनय कायदेभंग चळवळ आहे, तर दुसरीकडे लंडनमध्ये गोलमेज परिषदेचं आयोजन केलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली गोलमेज परिषद, या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी आणि काँग्रेसनं बहिष्कार टाकला होता. ते गेले नव्हते. याचा परिणाम असा झाला की पहिली गोलमेज परिषदेमध्ये कसल्या प्रकारचा निर्णय न घेता ही गोलमेज परिषद समाप्त करण्यात आली. इंग्रजांना हे लक्षात आलं की काँग्रेस ही या देशातली सर्वात महत्त्वाची व मोठी राजकीय संघटना आहे आणि त्या लोकांना सहभाग करून घेतल्याशिवाय आपल्याला भारताचा नवा कायदा देखील निर्माण करता येणार नाही आणि म्हणूनच तशा प्रकारचे आदेश तत्कालीन व्हाईसरॉय जे होते आयर्विन यांना या ठिकाणी दिले गेले आणि परिणाम असा झाला, आयर्विननी भारतामध्ये आल्यानंतर तिथे या ठिकाणी गांधींची भेट घेतली आणि गांधी आयर्विन करार हा 5 मार्च 1930 ला या ठिकाणी झाल्याचं दिसतं. तर लक्षात घ्या, यामध्ये म्हटलं गेलं राजकीय कायद्यांची सुटका करणं व त्यांवरील खटले मागे घेणं या तत्वाचा समावेश होता. एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर मिठावरील कर संपूर्णतः समाप्त करणं या मुद्दा या गांधी आयर्विन करारामध्ये नव्हता. तर लक्षात घ्या, मिठावरील कर संपूर्णतः समाप्त करण्याच्या संदर्भात कसल्या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली नव्हती, तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर
विदेशी दारू व वस्तू विकणाऱ्या दुकानांवर निदर्शन करण्याचा अधिकार काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा राहील, तर हे पण तत्व त्यामध्ये होतं. मात्र हे करत असताना केवळ शांतिप्रिय मार्गानेच आंदोलन करण्याची परवानगी दिली गेली होती आणि राष्ट्रसभेद्वारे बहिष्काराची चळवळ इथे या ठिकाणी काही कालावधीसाठी मागे घेण्यात आली. चळवळीला स्थगिती दिली गेली आणि त्यानंतर काँग्रेसनं गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्यास मान्यता या कराराच्या माध्यमातून दिली असं एकंदर दिसतं. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की या प्रश्नाचं राईट आन्सर अ, क आणि ड हे बरोबर आहे. अ, क आणि ड जर आपण पाहिला तर आपल्याला या ठिकाणी दिसतं की अ, क आणि ड हे कुठे आहे, तर अ, क आणि ड हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. तर ब हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर नाहीये आणि म्हणून मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. समजलं असेल तर आता लगेच पुढे आपण या ठिकाणी जाऊया. आता बघा, हा एक दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्या. प्रश्न दिलेला आहे की सरस्वती विलास हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर सरस्वती विलास या नियतकालिकाशी संबंधित प्रश्न आहे. पर्याय आहे विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंड केशव कर्वे आणि विष्णू भिकाजी गोखले, अशा प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. 15 सेकंदामध्ये तुमचा वेळ सुरू झालेला आहे. या प्रश्नाचं जे योग्य तुम्हाला उत्तर वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी नोंदवा. पटपट उत्तर द्या आणि सर्वांनी प्रश्नांची ही उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण परीक्षेमध्ये पण 15 सेकंदामध्येच तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं लागणार आहे. आता बघा, सरस्वती विलास हे नियतकालिक कोणी सुरू केलं, या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. या मागची पार्श्वभूमी काय आहे ती थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा, 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की 2024 ची परीक्षा तुम्ही देणार आहे आणि या बहिष्कृत हितकारणी सभेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं बहिष्कृत हितकारणी सभेच्या संबंधित प्रश्न तुम्हाला आयोग इथे या ठिकाणी पेपरला विचारू शकतोय. लक्षात घ्या, कारण इथं 100 वर्षापूर्वीचे जे प्रश्न आहेत किंवा 100 वर्षापूर्वीचा इतिहास हा या ठिकाणी विचारला जातो सहसा. त्यामुळे बहिष्कृत हितकारणी सभेची कार्यकारिणी व्यवस्थित करा. बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या सामाजिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी राजकीय भूमिका या ठिकाणी घेतली, कोणत्या चळवळी त्यांनी उभारल्या, या सर्वांवर आपल्याला काम करायचं आहे. तर इथं लक्षात घ्या, बहिष्कृत हितकारणी सभा जी होती तर त्या बहिष्कृत हितकारणी सभेचा मुख्य उद्देशच अस्पृश्यांचा सर्वांगीण या ठिकाणी विकास करणं, त्यांचं शैक्षणिक प्रगती देखील या ठिकाणी साधणं असं राहिलं. आणि म्हणून मग बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जे आहे तर त्या सोलापूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी सोलापूरमध्ये त्यांनी एक वसतिगृह या ठिकाणी सुरू केलं होतं आणि या वसतिगृहाला सरकारचा फंड देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे मिळाला होता असं दिसून येतं. या वसतिगृहामधले जे विद्यार्थी आहे त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924-25 दरम्यान सरस्वती विलास या नावाचं नियतकालिक सुरू केलेलं होतं. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्यामुळे व्यवस्थितरित्या बाबासाहेब आंबेडकर एक समाज सुधारक म्हणून त्यांचं काम काय काय आहे ते इथं पाहून घ्या. आता बघा, वीरा शिंदे जर आपण पाहिलं तर वीरा शिंदेचं पण काही नियतकालिक होतं का, तर होतं. तर वीरा शिंदेंनी उपासना या नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. जेव्हा ते प्रार्थना समाजाचे सदस्य होते तेव्हा उपासना या नावाचं नियतकालिक हे या ठिकाणी वीरा शिंदे या ठिकाणी सुरू करताना एकंदर दिसतं. सुबोध पत्रिकेमध्ये देखील त्यांनी लिखाण केल्याचं पाहायला भेटतं. धोंड केशव कर्वे जर आपण पाहिले तर या धोंड केशव कर्वे यांनी समता संघ नावाचं एक संघटन 1944 सुरू केलं होतं आणि त्या संघटनेचं मुखपत्र हे या ठिकाणी मानवी समता असं राहिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, मानवी समता हे नियतकालिक कोणी सुरू केलं असा जर प्रश्न आला तर तो धोंड केशव कर्वे हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच कोण, तर या ठिकाणी विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा संदर्भ आपण अगदी महाराष्ट्रातल्या सुरुवातीच्या समाज सुधारकांमध्ये या ठिकाणी पाहतो.
तर विष्णू भिकाजी गोखले 1857च्या विद्रोहामध्ये त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता। 1857च्या विद्रोहामध्ये त्यांना अटक देखील झाली होती या संन्यासाला। आणि या विष्णू भिकाजी गोखले म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका यावर प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या। तर वर्तमान दीपिका या नावाचं नियतकालिक या ठिकाणी चालवलं होतं, हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। यासारखे असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। या विष्णू भिकाजी गोखलेंबद्दल आणखी काही महत्वाची इन्फॉर्मेशन सांगेल की यांनी भावार्थ सिंधू या नावाचा देखील ग्रंथ लिहिला आणि वेदोक्त धर्मप्रकाश या नावाचा देखील ग्रंथ यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं। आणि ख्रिश्चन मिशनरी जे आहेत त्यांना उघड आव्हान त्यांनी या ठिकाणी दिलं आणि समुद्र किनाऱ्यावर त्यांनी या ठिकाणी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत चर्चा या ठिकाणी केलेली आहे, वाद संवाद या ठिकाणी केलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं। आणि म्हणून मग समुद्र किनारीवरचा वादविवाद जो आहे त्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी आणि विष्णू भिकाजी गोखले यांचा वादविवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। तर हा आपण दुसरा प्रश्न आपण पाहिला। चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच तुम्हाला या ठिकाणी समोर दिलेला आहे। आता बघा इथे हा प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या। बघा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती शिकवणूक सत्यशोधक समाजाशी संबंधित नाही? सत्यशोधक समाजाशी संबंधित नाही कोणती शिकवणूक, अशा प्रकारचा प्रश्न आहे। पर्यायामध्ये आपण पाहतो, वेद अध्ययनाचा अधिकार शूद्र आणि स्त्रियांना असावा, वेद हे मानवानं निर्माण केले आहे यावर विश्वास आहे, वैदिक धर्मात शुद्धीकरण करणं ही भूमिका आहे आणि पुरोहित वर्गास विरोध करणं ही भूमिका आहे। तर सत्यशोधक समाजाचे संबंधित कोणता मुद्दा या ठिकाणी नाही असा प्रश्न आहे। तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे। तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता। नीट व्यवस्थित पर्याय व्यवस्थित एकदा पहा, व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार कोणतं योग्य उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये इथे या ठिकाणी नोंदवा। चला तुमचा वेळ आता इथं समाप्त या ठिकाणी झालेला आहे। लक्षात घ्या, समाज सुधारकांवर प्रश्न असतातच आणि आता सध्याचा ट्रेंड जर आम्ही पाहिला तर सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळीवर सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत। त्यामुळे हे सर्व महत्त्वाचे प्रश्न घेऊनच तुमच्यासमोर मी हे लेक्चर या ठिकाणी केलेलं आहे। एकही प्रश्न हा या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की हा परीक्षाभिमुख नाही, असा एकही प्रश्न या ठिकाणी नाही, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर सर्व परीक्षेला येतील असेच प्रश्न आपण देण्याचा प्रयत्न इथं विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी केलेला आहे। आता बघा इथं आपल्याला पाहायला भेटतं सत्यशोधक समाजाची भूमिका काय होती। सत्यशोधक समाजाचं एक ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी। म्हणजे सत्यशोधक चळवळ जर आपण पाहिली तर शूद्र अतिशूद्रांचा सर्वांगीण विकास करणं हे याचं उद्देश होता। त्याचबरोबर बहुजन समाज जो होता, जो मागासलेला समाज होता, यांना या समाजाला धर्म ग्रंथ आणि त्याचबरोबर वाईट चालीरीती परंपरा कर्मकांड यातून या समाजाची मुक्तता करणं या उद्देश या ठिकाणी सत्यशोधक समाजाचा राहिला। तर सत्यशोधक समाजाची शिकवण जर आपण या ठिकाणी पाहिली तर वेद अध्ययनाचा अधिकार शूद्र आणि त्याचबरोबर स्त्रियांना असावा ही भूमिका सत्यशोधक समाजानं सुरुवातीलाच या ठिकाणी मांडलेली आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। वास्तविकता ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वतींची पण या ठिकाणी होती की वेद वाचण्याचा अधिकार शूद्र आणि स्त्रियांना असावा, तीच भूमिका सत्यशोधक समाजानं पण घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं। वेद हे मानवानं निर्माण केले आहे यावर विश्वास, एकदम बरोबर आहे। वेद हे मानव निर्मित आहे, ते कसे आहेत ते पौरुषीय आहेत। वेद हे कसे आहेत हे पौरुषीय आहे, यावर भूमिका यांनी घेतलेली आहे। सत्यशोधक समाजानं वेद हे अपौरुषीय आहेत ही भूमिका नाकारली, म्हणजे वेदाची निर्मिती ईश्वरानं केली ही भूमिका ते स्पष्टपणे नाकारतात। वेद हे मानव निर्मित आहे अशी भूमिका त्या ठिकाणी मांडतात। वैदिक धर्मात शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे, ही देखील भूमिका सत्यशोधक समाजानं स्वीकारल्याचं एकंदरीत दिसून येतं। वैदिक धर्मामध्ये शुद्धीकरणाची चळवळ ही तशी पाहिली तर आर्य समाजाचा भूमिका होती। आर्य समाजाचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं की अन्य धर्मामध्ये गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आपल्या मूळ धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। हीच भूमिका महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीची पण राहिली होती। सत्यशोधक चळवळीने ही भूमिका या ठिकाणी घेतली की वैदिक धर्माचं शुद्धीकरण या ठिकाणी करायला हवं, तर या धर्मामध्ये या ठिकाणी जाती व्यवस्था शिथिल करायला हव्यात, त्या समाप्त करायला हव्यात। तर वैदिक धर्माचं शुद्धीकरणाची भूमिका इथे या ठिकाणी सत्यशोधक समाजाने घेतल्याचं दिसून येतं। आणि पुरोहित वर्गास विरोध, एकदम बरोबर आहे।
तर पुरोहित वर्गास विरोध सत्यशोधक समाजानं केला, जसं की मी सुरुवातीला सांगितलं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, ही भूमिका त्यांची होती. आणि म्हणून फुले असं या ठिकाणी म्हणतात की ज्या पद्धतीनं आई वडिलांना भेटण्यासाठी लेकराला कोणाच्या परवानगीची गरज नाही, तशाच प्रकारे ईश्वराला भेटण्यासाठी कोणत्या मध्यस्थी वर्गाची गरज नाही, कोणत्या पुरोहिताची गरज नाही, ही भूमिका फुले इथे या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा प्रश्न काय विचारला, प्रश्न विचारला सत्यशोधक समाजाशी संबंधित नाही, तर हे सगळेच विधान सत्यशोधक समाजाच्या शिकवणुकीच्या संबंधित आहे. आणि म्हणून मग आपल्याला प्रश्नाचं आपलं राईट आन्सर आहे यापैकी नाही, हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर व्यवस्थित प्रश्न या ठिकाणी पाहून घ्यायचा आणि त्यानुसार योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सिले मिस्टेक अजिबात होऊ द्यायचे नाही. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. बघा हा प्रश्न महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित आहे, क्रांतिकारी चळवळीशी संबंधित प्रश्न आहे. अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते, अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते आग पेट्या तयार करण्याचा कारखाना व साबण बनवण्याचे तंत्रज्ञान शिकण्याच्या इराद्यानं जपानला गेले. तिथे त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि भारतात येऊन तरुणांना प्रशिक्षित या ठिकाणी केलं. ती व्यक्ती कोण आहे? पर्यायामध्ये दिलेला आहे हनुमंतराव कुलकर्णी, वासुकाका जोशी, पांडुरंग खानखोजे आणि कृष्णाजी कुलकर्णी. या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आहेत, पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. जे तुम्हाला योग्य वाटतंय ते उत्तर तुम्ही पर्यायामध्ये या ठिकाणी द्या. या प्रश्नाचं काय नेमकं योग्य उत्तर असेल ते कमेंटमध्ये या ठिकाणी नोंद करून घ्या. द्या, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. येस, तर लक्षात घ्या इथं आपले 15 सेकंद या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. आता बघा इथं सर्वात महत्वाचा मुद्दा तर अभिनव भारत या संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत. आता बघा अभिनव भारत या संघटनेचे कार्यकर्ते असं विचारलेले आहे, म्हणजे लगेच तुम्हाला इथं या पर्यायामधनं दोन प्रश्न जे आहेत, पर्यायामधनं या ठिकाणी दोन पर्याय जे आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी डिलीट करता आले पाहिजे, कॅन्सल करता आले पाहिजे. एक म्हणजे हनुमंतराव कुलकर्णी. हनुमंतराव कुलकर्णी अभिनव भारत संघटनेचे होते का? तर नाही, तर ते कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी संबंधित होते. लक्षात घ्या, कोल्हापूरला जो शिवाजी क्लब स्थापन झाला होता तर त्या शिवाजी क्लबचे हनुमंतराव कुलकर्णी हे प्रमुख होते. आणि या हनुमंतराव कुलकर्ण्यांना कोल्हापूरचे वासुदेव बळवंत फडके या नावानं देखील संबोधलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांच्या अत्यंत जवळची व्यक्ती होती हनुमंतराव कुलकर्णी, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच हनुमंतराव कुलकर्ण्यांनी लोकमान्य टिळकांनी हे सांगितलं होतं की जर देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर शस्त्र निर्माण करणारे कारखाने भारतात स्थापन करायला हवे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणांच्या हाती आपण शस्त्र दिले पाहिजे. ही भूमिका त्यांनी टिळकांना या ठिकाणी सांगितली आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांनी या हनुमंतराव कुलकर्णी आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की टिळकांनी या हनुमंतराव कुलकर्णी जे आहे त्यांना या ठिकाणी नेपाळमध्ये पाठवलं होतं. नेपाळमध्ये शस्त्र जमा करण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं होतं, असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, हनुमंतराव कुलकर्णी शिवाजी क्लबशी संबंधित आहे आणि त्यामुळे हे याचं उत्तर या ठिकाणी नाही. कृष्णाजी कुलकर्णी पण जर आपण पाहिलं, कृष्णाजी दादाजी कुलकर्णी ज्यांना केडबा म्हटलं जातं, तर केडबा पण कोल्हापूरशी संबंधित या ठिकाणी पाहायला भेटतात. कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी संबंधित या ठिकाणी होते. कृष्णाजी कुलकर्ण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली या ठिकाणी महाराष्ट्रातील व्यक्ती जी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी जपानला या ठिकाणी गेलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं बघा पर्यायामध्ये अभिनव भारत संघटनेचे दोन कार्यकर्ते पाहायला भेटतात, क्रांतिकारक पाहायला भेटतात. एक आहे वासुकाका जोशी आणि दुसरे आहे पांडुरंग खानखोजे. आता बघा इथे जर आपण पाहिलं तर पांडुरंग खानखोजे जे होते ते अमेरिकेमध्ये जात आहेत. लक्षात घ्या, ते अमेरिकेमध्ये या ठिकाणी जातात आणि अमेरिकेमध्ये ते पीर खान या नावानं राहत आहेत. पीर खान या नावानं राहतात आणि अमेरिकेमध्ये क्रांतिकारी चळवळीचं काम हे या ठिकाणी पांडुरंग खानखोजे हे करताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे वासुकाका जोशी. लक्षात घ्या, वासुकाका जोशी हे आग पेट्या तयार करण्याचा कारखाना व साबण बनवण्याचं तंत्रज्ञान शिकण्याच्या इराद्यानं ते जपानला गेले. तिथे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि भारतात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तरुणांना प्रशिक्षित केलेलं आहे. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. तर इयत्ता 11वीच्या जुन्या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास या पुस्तकातून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथे या ठिकाणी पाहूया.
मी तुम्हाला रेफरन्स पण सांगेल कोणत्या पुस्तकातला कुठला प्रश्न आहे तो. आता बघा, हा एक प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये खालीलपैकी कोणते राजकीय पक्ष सहभागी झाले होते? संयुक्त महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. तर त्या अनुषंगाने हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो की संयुक्त महाराष्ट्र समिती जी गठीत झाली त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कोणते राजकीय पक्ष इथे या ठिकाणी सहभागी झाले होते, असा प्रकारचा प्रश्न आहे. पर्यायामध्ये आपण पाहतो भारतीय साम्यवादी पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, भारतीय जनसंघ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. पर्याय आहे केवळ अ. एक मिनिट, पर्याय जे आहेत आपण पाहतो तर पर्याय आहे आपल्या समोर इथे या ठिकाणी आपल्याला दिसतात केवळ अ आणि ब, केवळ अ ब आणि इथं राहिले इथं क म्हणा, केवळ अ ब आणि क, केवळ अ ब आणि ड आणि वरील सर्व, अशा प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ इथं या ठिकाणी सुरू झालेला आहे. 15 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी द्यायचं आहे. जे तुम्हाला वाटतंय तो पर्याय तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये या उत्तराचा जरूर या ठिकाणी लिहा. पहा, यस, तुमचा वेळ इथे या ठिकाणी समाप्त झाला आहे. आता बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जर आपण या ठिकाणी पाहिली तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो एक मोठा लढा महाराष्ट्राने या ठिकाणी लढवल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्या काळामध्ये गुजरातनं मुंबईवर आपला अधिकार या ठिकाणी स्थापन केलेला होता. गुजरात आणि महाराष्ट्र असा मिळून या ठिकाणी महाराष्ट्र त्या काळामध्ये होता. आणि मग या ठिकाणी जेव्हा भाषिक प्रांत रचना करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला तेव्हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं भाषेच्या आधारावर पहिलं राज्य बनलं ते म्हणजे आंध्र प्रदेश. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पोट्टी श्रीरामल्लू यांनी जे उपोषण या ठिकाणी केलं, ज्या उपोषणामध्ये त्यांचं निधन झालं, त्यामुळं आंध्र प्रदेश हे पहिलं राष्ट्र बनलं की जे या ठिकाणी भाषेच्या आधारावरचं पहिलं राष्ट्र. आता पाहायला भेटतं आंध्र प्रदेशमधल्या या संपूर्ण आंदोलनामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, मराठी भाषिकांचं एक राज्य निर्माण व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात चालल्याचं दिसून येतं. आणि त्या काळामध्ये पाहायला असं भेटतं की मुंबई प्रांत जो होता तर त्या मुंबई प्रांताचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री हे मोरारजी देसाई या ठिकाणी होते. जे मोरारजी देसाई गुजराती होते आणि गुजरात जे आहे तर ते गुजरातचं डॉमिनन्स महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सन 1947 साली 1957 साली एक महत्त्वाचं इलेक्शन या ठिकाणी होणार होतं महाराष्ट्र विधानसभेचं. आणि मग 1957च्या या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मराठी भाषिकांचा एक मुलूक असावा अशी भूमिका ज्यांची या ठिकाणी होती ते सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. आणि लक्षात घ्या, या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये पाहायला भेटतं भारतीय साम्यवादी पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा या ठिकाणी पक्ष आणि भारतीय जनसंघ हे 3 राजकीय पक्ष आले होते. मात्र भारतीय काँग्रेस पक्ष हा काही या समितीमध्ये या ठिकाणी नव्हता. उलट काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती इथे या ठिकाणी गठीत झाली होती. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग या समितीमध्ये जे सहभागी होते त्यामध्ये अ, ब आणि क हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. भारतीय काँग्रेस पक्ष या समितीमध्ये सहभागी नव्हता. उलट या काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्येच ही या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली होती असं आपल्याला पाहायला भेटतं. चलो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, आपल्याला पाहायला भेटतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नीट समजून घ्या. अस्पृश्य उद्धार हा मुख्य विषय असणारे प्रसिद्ध नाटक तुरुंगाच्या दाराचा प्रयोग काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात करण्यात आला? अशा प्रकारचा प्रश्न आहे. कानपूर अधिवेशन 1925, बेळगाव अधिवेशन 1924, लखनौ अधिवेशन 1916 आणि रामगड अधिवेशन 1940 अशा प्रकारचे पर्याय आहेत. तुमचा वेळ इथं सुरू झालेला आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे 15 सेकंदामध्ये. आपण पाहणारच आहोत की तुरुंगाच्या दारात हे नाटक कोणी लिहिलं या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणारच आहोत. ठीक आहे, तर हा प्रश्न आता आपला इथं वेळ संपलेला आहे. पहा, आता बघा 1920च्या दशकातल्या ज्या पण काही घटना आहेत
त्या व्यवस्थितरित्या आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण 100 वर्षाचा हा संपूर्ण इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, पहिला तर मुद्दा लक्षात घ्या, तुरुंगाच्या दारात हे जे नाटक आहे हे मामा वरेरकर जे आहे हे मामा वरेरकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं महत्वाचं नाटक आहे, ज्याचा उद्देश, ज्याचा मुख्य विषय जर मी पाहिला तर अस्पृश्य उद्धार हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. या मामा वरेरकरांचं मूळ नाव काय आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नाव नीट लक्षात घ्या. यांचं मूळ नाव आहे भार्गवराम विठ्ठल वरेरकर. भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे यांचं मूळ नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, ज्यांना मामा वरेरकर या नावानं संबोधलं जात होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या मामा वरेरकरांनी लिहिलेलं हे महत्वाचं नाटक तुरुंगाच्या दारात, तर याचा प्रयोग काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात झाला? राईट आन्सर आहे काँग्रेसचं बेळगाव अधिवेशन, जे 1924 साली या ठिकाणी झालं होतं. तर त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी मामा वरेरकरांचा हे नाटक इथे या ठिकाणी सादर करण्यात आल्याचं दिसून येतं. 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मुद्दाने त्या ठिकाणी लक्षात घ्या, या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी यांना करण्यात आलं होतं. तर गांधी एकमेव याच अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बेळगाव अधिवेशन 1924ला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालं आणि तिथंच या ठिकाणी तुरुंगाच्या दारात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, 1924लाच का? याचं कारण असं होतं की असहकार चळवळ समाप्त झाल्यानंतर महात्मा गांधींनी देशामध्ये रचनात्मक कार्यक्रम जो आहे, तर हा रचनात्मक कार्यक्रमाला सुरुवात केली होती. आणि मग या रचनात्मक कार्यामधला एक महत्वाचा घटक होता, तो म्हणजे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देणं. आणि मग या संदर्भामध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी मोठं आंदोलन केल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, दक्षिण भारतामध्ये जर आम्ही पाहिलं तर वायको मंदिर सत्याग्रह जो 1924-25च्या काळामध्ये साधारणतः नारायणा गुरु जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली वायको मंदिर सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाला महात्मा गांधी देखील सहभागी झाले होते असं एकंदरीत दिसून येतं. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता. त्यापैकी एक होतं हिंदू मुस्लिम ऐक्य, दुसरं होतं लघु उद्योग कुटीर उद्योग यांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं, तिसरं होतं ज्या काही महिला आहेत तर त्यांना या ठिकाणी शिक्षित करणं, स्त्री शिक्षणाचा मुद्दा होता. त्याचबरोबर या ठिकाणी चरखा जो होता तर त्या चरखा आणि त्याचबरोबर खादीचा पुरस्कार या ठिकाणी करणं, आणि पाचवा मुद्दा होता तो म्हणजे या ठिकाणी अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी देणं. तर रचनात्मक कार्यासाठी महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केली होती 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये. 1920 नागपूरला जेव्हा अधिवेशन या ठिकाणी झालं तर त्या अधिवेशनामध्येच निर्णय घेतला होता की भारतात रचनात्मक कार्य करण्यासाठी या ठिकाणी टिळक स्वराज्य फंडाची स्थापना या ठिकाणी करायला हवी. आणि मग लोकमान्य टिळकांचं जेव्हा या ठिकाणी निधन या ठिकाणी झालं होतं 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं, तर 1 ऑगस्ट 1921 पर्यंत, नीट लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 1921 पर्यंत 1 कोटी रुपयाचा फंड जो आहे हा इथे या ठिकाणी जमा करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. आणि तो फंड हा 1 ऑगस्ट 1921 आधी तो 1 कोटी रुपयापर्यंतचा फंड हा इथं जमा करण्यात आल्याचं दिसून येतं. तर रचनात्मक कार्यावर देखील आयोग तुम्हाला प्रश्न जरूर या ठिकाणी विचारू शकतो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर पुढे आपण जाऊया. पाहूया आपण कानपूर अधिवेशन पण पाहूया. कानपूर अधिवेशन 1925 सरोजिनी नायडू या अधिवेशनाच्या अध्यक्ष या ठिकाणी राहिल्या. लखनौ अधिवेशन जर आम्ही पाहिलं 1916चं तर अंबिका चरण मुजुमदार, AC मुजुमदार हे इथं अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि 1940चं रामगड अधिवेशन जर आपण पाहिलं तर रामगड अधिवेशनाचे अध्यक्ष हे मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, या प्रकारचं हे आपलं एक्सप्लेनेशन सर्वच पर्यायांशी संबंधित या ठिकाणी एक्सप्लेनेशन असणार आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण इथं आता पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला दिसतो, व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी हा पहा काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये ते नीट या ठिकाणी समजून घ्या. बघा, इथं म्हटलेलं आहे छोडो भारत आंदोलनादरम्यान
अटक करण्यात आलेल्या काँग्रेसच्या प्रमुख पुढाऱ्यांची सुटका करण्यासाठी 10 फेब्रुवारी 1943 रोजी महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात 12 दिवसांचं लाक्षणिक उपोषण हे या ठिकाणी सुरू केलं. महात्मा गांधींनी छोडो भारत आंदोलनामध्ये 21 दिवसांचं लाक्षणिक उपोषण हे या ठिकाणी सुरू केलं. कधी? 10 फेब्रुवारी 1943 ला. महात्मा गांधी यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यानं व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला? अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्हाला योग्य उत्तर इथे या ठिकाणी द्यायचं आहे. पर्यायामध्ये आपण पाहतो माधव श्रीहरी उर्फ बापूसाहेब आणि शंकरराव देव, त्याचबरोबर बॅरिस्टर M.R. जयकर आणि R.P. परांजपे अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी आहे. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आत्ता. लक्षात घ्या, फक्त 15 सेकंदाचाच वेळ तुम्हाला मिळतोय. या 15 सेकंदामध्येच तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, पटकन उत्तर या ठिकाणी द्या. पटकन उत्तर या ठिकाणी द्या. येस, तुमचा वेळ इथं समाप्त झालाय. आता बघा, असेही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. थोडेसे किचकट स्वरूपातील प्रश्न असतील, लेंदी असतील प्रश्न, वाचायला थोडासा वेळ जाईल, विचार करायला वेळ जाईल, असे प्रश्न राज्यसेवेला विचारले जातात. लक्षात घ्या. तर या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर हे बापूसाहेब आणे हे आपल्याला पाहायला भेटतात. लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बापूसाहेब आण्यांचं महत्वाचं योगदान राहिलं. यांनी महाविदर्भाची भूमिका या ठिकाणी मांडली होती. लक्षात घ्या, महाविदर्भाची भूमिका यांनी त्यामध्ये त्या काळामध्ये मांडली होती असं एकंदरीत दिसतं. तर हे बापूसाहेब आणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाची भूमिका घेतलेली, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये यांचं महत्वाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. तर ह्या बापूसाहेब आणे यांनी हे जेव्हा व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते, साधारणतः 1942-43 दरम्यान, तेव्हा बापूसाहेब आण्यांनी महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी आपल्या व्हॉइसरॉय कार्यकारिणी परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बापूसाहेबांनी हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. आता बघा, शंकरराव देव जर आपण पाहिले, या शंकरराव देव यांचं काय, तर आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये जेव्हा या ठिकाणी मुळशी सत्याग्रह या ठिकाणी झाला, तेव्हा मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधींनी शंकरराव देव यांची या ठिकाणी निवड केली होती असं एकंदरीत दिसतं. तर बॅरिस्टर M.R. जयकर आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकमान्य टिळकांच्या कार्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या सोबत देखील M.R. जयकरनी या ठिकाणी काम केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर महत्वाची व्यक्ती M.R. जयकर देखील आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला दिसून येतं की जेव्हा स्वराज्य पक्ष स्थापन झाला, तेव्हा स्वराज्य पक्षाच्या संस्थापकांपैकी M.R. जयकर या ठिकाणी होते, जे या ठिकाणी फेरवादी पक्षाची भूमिका किंवा फेरवादी गटामध्ये ते या ठिकाणी राहिलेले होते असं एकंदरीत दिसतं. तर हे जयकर स्वराज्य पक्षामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर प्रतियोगी सहकारिता पक्ष जो 1925 ला स्थापन झाला, प्रतियोगी सहकारिता पक्ष स्वराज्य पक्षातून फुटून जो स्वतंत्रपणे या ठिकाणी तयार झाला, तर त्या पक्षाचे देखील वन ऑफ द फाउंडर हे M.R. जयकर, बॅरिस्टर M.R. जयकर होते असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा संविधान सभेवर निवडून जायचं होतं, तेव्हा मुंबईमध्ये M.R. जयकर यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतनं या ठिकाणी संविधान सभेवर पाठवण्यात आलं असं एकंदरीत दिसून येतं. M.R. जयकरचं खूप महत्वाचं योगदान या संपूर्ण राष्ट्रीय चळवळीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पटपट घेऊया आपण, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी वेळ मिळेल अभ्यासासाठी आणि हे प्रश्न पटकन या ठिकाणी सॉल्व्ह देखील करता येईल. तर बघा, घटना कालानुक्रमे लावा. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेला असे प्रश्न असतात म्हणजे असतात. घटना कालानुक्रमे लावा. एक प्रश्न तरी असतो मॉडर्न इंडियाशी संबंधित. लक्षात घ्या. आता बघा, इथं मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची मागणी, बॅरिस्टर जिना यांचा दिल्ली प्रस्ताव, नेहरू रिपोर्ट आणि मुस्लिम वैयक्तिक म्हणजे शरीयत कायदा ची स्थापना, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला घटना कालानुक्रमे लावा अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. वेळ सुरू झाला आहे आता. जे पण तुम्हाला वाटतंय पर्यायामध्ये ते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहा. कमेंट बॉक्समध्ये
या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्या आणि 15 सेकंदाच्या आतमध्ये तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण पेपरमध्ये पण आपल्याला 15 सेकंदामध्येच हिस्ट्रीचे उत्तर देता आले पाहिजे, हे लक्षात घ्या. माझा हा वारंवार हट्ट असा आहे, हिस्ट्री या लेवलला करा की 15 सेकंदामध्ये याचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, पाहायला भेटतं घटना कालानुक्रमे लावा. यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड कधी असावी अशी मागणी कधी केली? 1930 ला केली, जेव्हा अलाहाबादमध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहम्मद इक्बाल. तर या मोहम्मद इक्बालनं सर्वप्रथम भूमिका या ठिकाणी घेतली की मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड असलं पाहिजे. 1930 ची मागणी आहे, डिसेंबर 1930 ची. बॅरिस्टर जिना यांचा दिल्ली प्रस्ताव कधीचा आहे? लक्षात घ्या, 20 मार्चचा आहे. 20 मार्च 1927 ला बॅरिस्टर जिनानं या ठिकाणी दिल्ली प्रस्ताव ठेवला. सायमन कमिशन भारतात येण्यापूर्वी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये मतैक्य व्हावं यासाठी 4 मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या होत्या. त्यालाच या ठिकाणी दिल्ली प्रस्ताव म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. बॅचमध्ये आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे. जे आपण विद्यार्थ्यांना आगामी राज्यसेवेसाठी किंवा या ठिकाणी कंबाईनच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. हे सगळं आपण बॅचमध्ये शिकवलेलं आहे. सगळा पूर्ण इतिहास तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत हे सगळं आपण इथं घेतलं आणि एकेका मुद्द्यावर बारीकसारीक काम केलंय. आपल्या लेक्चर्स व्हिडिओमधला असा एकही लेक्चर्स व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही की जो 1 तासापेक्षा कमी आहे. साधारणतः 1 तासापेक्षा जास्त वेळ अशा प्रकारचे व्हिडिओज लेक्चर आपण या बॅचमध्ये दिलेले आहे, ते लक्षात घ्या. तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर तुम्ही डाउनलोड करा. त्यासाठी नेहरू रिपोर्ट जर आपण या ठिकाणी पाहिला तर नेहरू रिपोर्ट 1929 चा आहे, लक्षात घ्या. नेहरू रिपोर्ट 1929 चा आपल्याला पाहायला भेटतो. आणि मुस्लिम वैयक्तिक शर्यत कायदा हा कधी बनवला गेला? तर हा 1937 साली शर्यत कायदा बनवला आपल्याला दिसून येतं. बघा, जेव्हा घटना कालानुक्रमे लावा असा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही त्या प्रकारचे घटना कोणत्या वर्षी झाल्या त्या तिथं पेपरमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला ते उत्तर लगेच या ठिकाणी समजेल. म्हणजे पहिलं काय आहे तर दिल्ली प्रस्ताव पहिला आहे, म्हणजे ब पहिला आहे. तर ब पहिलं कुठे आहे तर इथे आहे. लगेच लक्षात येतं तुमचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. ब आहे, त्यानंतर क आहे, नेहरू रिपोर्ट आहे, त्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटतं मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची मागणी आहे. आणि मग 1937 साली या ठिकाणी तुमचा मुस्लिम शर्यत कायदा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. या प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण पाहिला. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथं पाहूया. तर बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. इथं या ठिकाणी दिलेला आहे, काय दिला की होमरूल लीगच्या कार्यामुळे जून 1927 रोजी ॲनी बेझंट यांना इंग्रजांनी अटक केली. या घटनेचा निषेध म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं आपल्या सर या पदवीचा त्याग केला? कोणती व्यक्ती आहे ज्यानं आपली सर ही पदवी जी आहे ती त्यागलेली आहे, असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. पर्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर पर्यायामध्ये आहे सुब्रमण्यम अय्यर, शंकरराव नागर, जॉर्ज अरुंडेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी आहे रामास्वामी अय्यर. अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. 15 सेकंदामध्ये 15 सेकंदाचा वेळ सुरू झालेला आहे. पटकन उत्तर द्या. जे पण तुम्हाला वाटेल, प्रश्नाचं उत्तर येत असू नसू, उत्तर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करा, कारण ज्या चुका होतील त्या इथंच होतील, परीक्षेमध्ये होणार नाही. नाहीतर नुसतं बघायची भूमिका घेत बसू नका. ठीक आहे. तर या प्रकारचा हा आपला टाइम आता इथं समाप्त झालेला आहे. नीट समजून घ्या. सर या पदवीचा त्याग केला. आतापर्यंत एवढंच ऐकलं होतं की रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला. मात्र टागोरांनी सर या पदवीचा त्याग कधी केला तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्याग केला. मग इथं विचारलं आणि माझ्याला अटक झाल्यानंतर कोणी सर ही पदवीचा त्याग केला तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुब्रमण्यम अय्यर. हे नाव लक्षात ठेवा. सुब्रमण्यम अय्यर हे आपल्याला याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. तर सगळ्या पुस्तकांमध्ये ही माहिती तुम्हाला मिळेल. सुब्रमण्यम अय्यरची स्पेक्ट्रम पहा, शेखर बंडोपाध्यायचं फ्रॉम प्लासी टू पार्टिशन पहा. तर साऱ्या पुस्तकांमध्ये ग्रोवरमध्ये पण इथं माहिती दिलेली आहे. तर सुब्रमण्यम अय्यरनी सर या पदवीचा त्याग केला. आता बघा, हे शंकरराव नागर कोण आहे? तर शंकरराव नागर हे त्यावेळेस व्हाईसरायच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते. तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून यांनी आपल्या कार्यकारिणी व्हाईसरायच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचा
कार्यकारी परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर लक्षात घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड घडल्याच्या निषेधार्थ व्हॉइसरायच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे कोण? तर हे शंकरराव नागर. हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे जॉर्ज अरुंडेल. जॉर्ज अरुंडेल कोण होते? तर जॉर्ज अरुंडेल रामास्वामी अय्यर हे ॲनी बेझंटच्या होम रूल लीगचे सदस्य या ठिकाणी होते असं एकंदर दिसतं. आपल्याला माहिती आहे ॲनी बेझंट यांनी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. ॲनी बेझंट लक्षात घ्या, सन 1898 त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि याच सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर हे हिंदू बनारस विश्वविद्यालयामध्ये झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. ॲनी बेझंट 1906 साली थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष या ठिकाणी बनल्या होत्या आणि त्यानंतर 1916 सप्टेंबर 1916 त्यांनी होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांच्या सोबत केल्याचं एकंदर या ठिकाणी दिसून येतं. तर या होम रूल लीगच्या साठी ॲनी बेझंट यांनी 2 वृत्तपत्र सुरू केली होती, एक कॉमनवेल्थ आणि दुसरं न्यू इंडिया. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. या प्रकारचा ॲनी बेझंट आपल्याला पाहायला भेटतं की डिसेंबर 1917 ॲनी बेझंट जे आहे तर त्या ॲनी बेझंट या ठिकाणी काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त झाल्याचं एकंदर दिसतं. तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष हे ॲनी बेझंट आहे आणि पहिल्या भारतीय विचारलं तर सरोजिनी नायडू. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न. हा मी मुद्दामून या ठिकाणी घेतला कारण हाच प्रश्न एकदा राज्यसेवा मेन्सला पण विचारला होता. जनरली काय होतं पहा, आत्ताचा ट्रेंड जर आपण पाहिला तर राज्यसेवेचा मेन्सचा एखादा प्रश्न विचारला जातो. त्यामुळं तशा प्रकारचा राज्यसेवा मेन्सपर्यंत आपली मजल असली पाहिजे. ज्यांनी मेन्सचे एक्झाम दिले त्यांच्या लक्षात येत असेल तर लक्षात घ्या, हा एक प्रश्न आला होता तो व्यवस्थित आता आपण इथं पाहूया. हा प्रश्न काय आहे तो पहा. 25 मे 1943 रोजी 25 मे 1943 रोजी स्थापन करण्यात आलेल्या इंडियन पीपल थिएटर असोसिएशन या संघटनेशी खालीलपैकी कोणते भारतीय कलावंत संबंधित होते? तर इंडियन पीपल थिएटर असोसिएशन या संघटनेशी कोणते भारतीय कलावंत या ठिकाणी संबंधित होते आणि ही संघटना 1943 स्थापन झाली. तर कोणती ती व्यक्ती आहे? बलराज साहनी, पृथ्वीराज कपूर, ख्वाजा अहमद अब्बास आणि बिजन भट्टाचार्य. अशा प्रकारचे पर्याय इथं आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे. केवळ 15 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी द्या. पर्याय व्यवस्थित पहा आणि त्यानुसार योग्य जे उत्तर तुम्हाला वाटतंय ते योग्य उत्तर या ठिकाणी तुम्ही द्या. येस, इंडियन पीपल थिएटर असोसिएशन कोणी स्थापन केलं? तर लक्षात घ्या, हे संघटन खूप महत्वाचं होतं. तर लक्षात घ्या, इंडियन पीपल थिएटर असोसिएशन हे संघटन तसं पाहिलं तर साम्यवादी विचाराचं होतं. तर साम्यवादी पक्षाचं किंवा साम्यवादी पक्ष जे होते, कम्युनिस्ट पार्टी जे होते, या कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं इंडियन पीपल थिएटर असोसिएशन कार्य करत होतं. आणि लक्षात घ्या, बलराज साहनी, पृथ्वीराज कपूर, ख्वाजा अहमद अब्बास आणि बिजन भट्टाचार्य हे सारेच्या सारे लोक या इंडियन पीपल थिएटर असोसिएशनचे सदस्य राहिलेले आहेत. आणि म्हणून मग या प्रश्नाचा राईट आन्सर हे वरील सर्व हे आपल्याला पाहायला भेटतं. मग या संघटनेचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? तर लक्षात घ्या, या काळामध्ये या ठिकाणी दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. तर दुसरं महायुद्ध हे या काळामध्ये सुरू झालेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि याच दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बंगाल प्रांत जो आहे तर या बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता. आणि मग या दुष्काळामध्ये पैशाची गरज होती, शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. तेव्हा या सर्व कलावंतांनी संपूर्ण भारतभर दौरा केला. सामान्य लोकांकडनं पैसा जमा करून बंगालमध्ये दुष्काळ निवारण्यासाठी तो पैसा वापरलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं कार्य हे इंडियन पीपल थिएटर असोसिएशनच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रश्नाचा राईट आन्सर वरील सर्व हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, हा प्रश्न मॉडर्न इंडियाचे प्रश्न संपले. आता आपले एन्शियंट इंडियाचे प्रश्न सुरू झाले, एन्शियंट मिडिवलचे. सध्याचा ट्रेंड जर आम्ही पाहिला 10 प्रश्न मॉडर्न इंडिया आणि 5 प्रश्न एन्शियंट मिडिवलवर असतात. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे एन्शियंट मिडिवल. तर इथे आपण पाहूया. आणि कारण इथं जनरली विद्यार्थी मॉडर्न इंडियाचे प्रश्न सॉल्व्ह करतो, मात्र एन्शियंट मिडिवलवर प्रश्न सर्रास चुकले जातात. तर हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा, व्यवस्थितरित्या या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करा.
प्रश्न काय आहे ते आधी आपण वाचू. नवपाषाण युगातील ठिकाणं व सद्यकालीन ठिकाणं यांच्या जोड्या लावा. म्हणजे नवपाषाण युगातील ठिकाणांची नावं आहे आणि ते आत्ताच्या कोणत्या ठिकाणी आहेत यांच्या जोड्या तुम्हाला लावायला सांगितलेल्या आहेत. चिरांद आहे, हुंगसी आहे, डावोजेली हेडिंग आहे आणि कर्नल गुफा आहे. तर अशा प्रकारचे आहे. समोर आहे कर्नाटक, बिहार, आंध्र आणि मणिपूर. ठीक आहे. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आत्ता. जोड्या जुळवा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जोड्या जुळवा हा अत्यंत सोपा प्रश्न असतो, कारण यामध्ये एक जरी जोडी तुमची या ठिकाणी मॅच झाली तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं लगेच उत्तर या ठिकाणी मिळतं. 15 सेकंदामध्येच मिळू शकतं. जसं की चिरांद जर आम्ही पाहिलं तर चिरांद कुठे आहे? लक्षात घ्या, चिरांद आपण हडप्पा संस्कृतीमध्ये पण पाहतो. चिरांद आहे ना, चिरांद हे ठिकाण आहे. ते चिरांद कुठे आहे तर हे बिहारमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. चिरांद बिहारमध्ये. मग बिहार कुठे? 2 ठिकाणी आहे. प्रश्न सॉल्व्ह होतो का? तर नाही होत. हुंगसी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हुंगसी कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. तर हुंगसी कुठे आहे? कर्नाटकमध्ये. लगेच पर्याय दुसरा. तर लगेच पर्याय क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसू लागतं. तर हुंगसी कर्नाटकमध्ये आहे. डावोजेली हेडिंग जर आम्ही पाहिलं तर ते ईशान्य भारतात मणिपूरमध्ये, मणिपूर नागालँड या भागामध्ये डावोजेली हेडिंग नावाचं ठिकाण जे नवपाषाण युगातील महत्वाचे साइट्स आहे. तर यांचा व्यापार हा चीन सोबत त्या काळामध्ये चालत होता आणि चीनकडनं मौल्यवान दगडांचा व्यापार हे डावोजेली हेडिंगच्या माध्यमातून केला जात होता असं दिसतं. आणि कर्नल गुफा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कर्नल गुफा हे आंध्र प्रदेशामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, एनसीईआरटी मधनं हा प्रश्न घेतलेला आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि मी तर असं म्हणेल की या वर्षीच्या पेपरमध्ये पाषाण युग, नवपाषाण युग ते व्यवस्थित करा. तिथे प्रश्न जरूर या ठिकाणी विचारले जातील. ठीक आहे. तर हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला. चलो नेक्स्ट पाहूया. ओके, आता एक थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी देतो मित्रांनो. लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या किंवा 2025ला होणाऱ्या परीक्षा असू द्या, तर त्यांची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इथे या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असलं पाहिजे. इथं खूप सारे फ्री क्लासेस पण या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर काही पेड क्लासेस पण तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. इथं तुम्हाला लक्षात घ्या, आपल्या ॲप्लिकेशनची माहिती देत असताना सध्या आपल्याकडे कोणकोणत्या बॅचेस सुरू आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतोय. लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री जीएस हे 2025 ही परीक्षा जी आहे, जे विद्यार्थी 2025च्या परीक्षेला टार्गेट करतायत, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या माध्यमातून जे परीक्षा देणार आहे 2025ला, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री जीएसची बॅच आपली या ठिकाणी सुरू आहे. तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. राज्यसेवा बेसिक फाउंडेशन जे अंडर ग्रॅज्युएशन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बेसिक फाउंडेशन आहे. कंबाईन बेसिक फाउंडेशन आहे. संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2024ची आता इलेक्शन आपली महाराष्ट्रातलं, त्यानंतर आता ही अनाउन्समेंट लवकरात लवकर होतं, या आठवड्यातच होईल कंबाईनच्या परीक्षांचं. तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यासाठी स्वतंत्र बॅच आपली आहे. एक लाईव्ह बॅच देखील सुरू आहे, ती पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. एन्शियंट मिडिवलची बॅच आहे, तर ती पण तुम्ही या ठिकाणी पहा. एन्शियंट मिडिवलची बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. समाज सुधारक 39 समाज सुधारकांची एक महत्वाची बॅच. महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक आपण इथे घेतलेत. यासोबत तुम्हाला मी पुस्तक देखील देतोय. बॅच घेतल्यानंतर विदिन 7 डेजमध्ये पुस्तक तुमच्या घरी या ठिकाणी येईल. नोट्स काढायची गरज नाहीये. सर्वात महत्वाची बॅच आहे ती म्हणजे इतिहासाची PYQs बॅच. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य आणि त्याचबरोबर छोट्या मोठ्या वनसेवा, लिपिक यांसारख्या ज्या पण परीक्षा आहेत, तर या सर्व परीक्षांमध्ये इतिहास विषयाचे मागील 10 वर्षांमध्ये जे पण प्रश्न आले त्या प्रश्न इथे या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे. त्याचं स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रत्येक पर्यायावर मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे PYQची बॅच तुम्ही जरूर या ठिकाणी जॉईन करा. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट पेपर रिव्हिजन सिरीज आहे. टेस्ट पेपर आहे, 500 प्रश्न तुम्हाला दिले, त्या प्रश्नांचं रिव्हिजन तुम्हाला घेतलेलं आहे. राज्यसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट पेपर सिरीज आणि रिव्हिजन लेक्चर सिरीज जरूर या ठिकाणी जॉईन करा. कंबाईनची पण टेस्ट पेपर रिव्हिजन सिरीज आहे. इतिहास एनसीईआरटी आणि त्याचबरोबर नेटसेटच्या पण परीक्षा, त्यासाठी आपल्या बॅच इथं उपलब्ध आहे. तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन जरूर तुम्ही डाउनलोड करा. अन्यथा आपल्या इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरनं पण तुम्ही
ही आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण लगेच या ठिकाणी घेऊया. खालीलपैकी कोणत्या धर्माची शिकवण त्रिरत्न म्हणून संबोधली जाते, असा हा प्रश्न आपल्याला दिसतो. म्हणजे त्रिरत्न जे आहे हे त्रिरत्न हे कोणत्या धर्माची शिकवण आहे. तर इथं पर्याय तुम्हाला समोर दिलेले आहेत. पर्यायामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म, शैव संप्रदाय आणि त्याचबरोबर वैष्णव संप्रदाय. पटकन उत्तर या ठिकाणी द्या. अत्यंत सोपा प्रश्न आहे. एन्शियंट मिडिवलला एकतर आले तर खूप सोपे प्रश्न येतात, नाही तर खूप कठीण येतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं तो जो आयोगाचा पॅटर्न आहे तोच नजरेसमोर ठेवून मी हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्या. इथे जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे जैन संप्रदाय. तर जैन संप्रदाय जर आपण पाहिला तर हा जो जैन संप्रदाय आहे त्या जैन संप्रदायाची शिकवण ही त्रिरत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. लक्षात घ्या. यामध्ये आपण पाहू शकतो सम्यक चरित्र, सम्यक ज्ञान आणि त्याचबरोबर सम्यक कर्मांत, सम्यक ज्ञान आणि सम्यक कर्मांत. अशा प्रकारचे त्रिरत्न जे आहे हे त्रिरत्न हे जैन संप्रदायाची मुख्य शिकवण आपल्याला पाहायला भेटते. मग बौद्ध धर्माची मुख्य शिकवण काय, तर 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग हे बौद्ध धर्माची शिकवण आहे. तर जैन संप्रदायाचे शिकवण आम्ही पाहिलं तर त्रिरत्न, सम्यक चरित्र, सम्यक ज्ञान, सम्यक कर्मांत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच तुम्हाला या ठिकाणी देतो. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. हा प्रश्न व्यवस्थितरित्या पहा. खालील विधानांवरनं योग्य पर्याय ओळखा. खालील विधानांवरनं योग्य पर्याय ओळखा. वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेचा तो महान शासक होता. त्यानं हरिविजय हे प्राकृत काव्याची रचना केली. धर्मराज किंवा महाधर्मराज ही उपाधी त्यानं धारण केली. कोणता आहे तो? विंध्यशक्ती, सर्वसेन, प्रवरसेन आणि पृथ्वीसेन. अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिलेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे 15 सेकंदामध्ये की कोणता राजाचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे. त्यानं हरिविजय प्राकृत काव्याची रचना केली, धर्मराज ही उपाधी त्याने धारण केली आणि वत्सगुल्म शाखेचा तो महान शासक या ठिकाणी होता, असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा तुमचे हे प्रश्न इथं या ठिकाणी वेळ इथं समाप्त झालाय. तर या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे ते लक्षात घ्यायचं. राईट आन्सर आहे सर्वसेन. आता या मागचं काय नेमकं लॉजिक आहे किंवा काय नेमकी इतिहास आहे तो थोडासा मी तुम्हाला इथं समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, करतोय. बघा आता बघा इथे आपल्याला पाहायला भेटेल की एक मिनिट तर इथं आपल्याला पाहायला भेटेल बघा, वाकाटक जर आपण पाहिलं तर वाकाटकांचं राज्य होतं महाराष्ट्रावर आणि विदर्भ ही त्यांची राजधानी होती. त्या विदर्भाला पूर्वी पुरिका या नावानं संबोधलं जात होतं. हा विंध्यशक्ती जो होता तो विंध्यशक्ती आहे संस्थापक. विंध्यशक्तीच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं प्रवरसेन प्रथम इथे या ठिकाणी शासक बनल्याचं एकंदर दिसून येतं. आणि या प्रवरसेन प्रथमला 2 मुलं या ठिकाणी होती. त्या एका मुलाचं नाव होतं गौतमीपुत्र, आणि एका मुलाचं नाव होतं सर्वसेन. नीट समजून घ्या काय मला सांगायचं ते, नीट समजून घ्या की पुरिका ही यांची राजधानी होती. विंध्यशक्ती संस्थापक आहे, विंध्यशक्तीचा मुलगा प्रवरसेन प्रथम आहे आणि प्रवरसेनला 2 मुलं होती. ते म्हणजे एक आहे गौतमीपुत्र आणि दुसरं आहे सर्वसेन. आता इथं पाहायला भेटतं की या प्रवरसेन प्रथमनं काय केलं तर आपलं राज्य आपल्या 2 मुलांमध्ये विभागून ठेवलं. त्यापैकी 2 मुलांमध्ये जे राज्य विभागलं त्यापैकी एक शाखा जी होती जिला ज्येष्ठ शाखा म्हटलं गेलं आणि दुसरी शाखा जी होती जिला वत्सगुल्म या ठिकाणी म्हटलं गेलं. वत्सगुल्म ही शाखा या ठिकाणी म्हटलं गेलं. म्हणजे ज्येष्ठ शाखेचा प्रमुख गौतमीपुत्र आणि वत्सगुल्म शाखेचा प्रमुख सर्वसेन हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता पाहायला भेटतं तर ही जी ज्येष्ठ शाखा जी होती तर त्याचा प्रमुख होता गौतमीपुत्र. गौतमीपुत्राच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं इथं रुद्रसेन प्रथम जो आहे हा रुद्रसेन प्रथम हा या ठिकाणी शासक बनला. हा रुद्रसेन प्रथम समुद्रगुप्ताला समकालीन होता. रुद्रसेन प्रथम नंतर शासक बनला तो म्हणजे पृथ्वीसेन. रुद्रसेन प्रथम नंतर शासक बनला तो पृथ्वीसेन. इथं पृथ्वीसेन पर्यायामध्ये दिलेला आहे.
आणि या पृथ्वीसेनचा मुलगा होता तो म्हणजे रुद्रसेन द्वितीय। याचा मुलगा होता रुद्रसेन द्वितीय। नीट लक्षात घ्या, रुद्रसेन द्वितीय। आता हा जो रुद्रसेन द्वितीय होता तर या रुद्रसेन द्वितीयाचा विवाह हा चंद्रगुप्त दुसरा त्याची जी मुलगी होती तिचं नाव होतं प्रभावती, तर त्या प्रभावती सोबत या ठिकाणी लागला। लक्षात घ्या, प्रभावती आणि रुद्रसेन दुसरा यांचा विवाह झाला आणि यांच्या विवाहातून त्यांना एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव होतं प्रवरसेन दुसरा, ज्याचं नाव होतं प्रवरसेन द्वितीय। आणि हा तो प्रवरसेन द्वितीय आहे ज्यानं सेतुबंधू काव्य हे प्राकृत भाषेतलं ग्रंथ लिहिल्याचं एकंदर दिसतं। सेतुबंधू काव्य कोणी लिहिलं? प्रवरसेन दुसरानं लिहिलं। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या, जे प्राकृत मधला दुसरा ग्रंथ मानला जातो। पहिला ग्रंथ गाथा सप्तर्षी जे सातवहन शासक राजा हाल याने लिहिला। आता इथं पाहायला भेटतं की ही जी ज्येष्ठ शाखा नंतर ही वत्सगुल्म शाखेमध्ये विलीन झाली आणि वत्सगुल्म शाखेचा प्रमुख होता तो म्हणजे सर्वसेन। आणि या सर्वसेननं या ठिकाणी हरिविजय या प्राकृत काव्याची रचना केली आहे। आणि त्याचबरोबर धर्मराज ही उपाधी जी आहे ही धर्मराज उपाधी देखील या सर्वसेननं या ठिकाणी धारण केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। या प्रकारे वाकाटकांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात घ्या। या वाकाटकांच्याच काळामध्ये अजिंठा चित्रकला जी आहे, अजिंठा लेणी, वेरूळ लेणीचा विकास झाल्याचं दिसतं। अजिंठा लेण्यांचे हे वाकाटक शासक संरक्षक होते असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। खूप महत्वाचा मुद्दा हा आपल्याला पाहायला भेटतो। अत्यंत थोडक्यामध्ये तो मी तुम्हाला जितका जास्त चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा होता तो मी इथे या ठिकाणी केलेला आहे। आय होप की तुम्हाला हे समजलं असेल। तर ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा, ज्येष्ठ शाखेचा प्रमुख गौतमीपुत्र आणि सर्वसेन हा या ठिकाणी वत्सगुल्म शाखेचा प्रमुख। आणि या सर्वसेननं धर्मराज ही उपाधी धारण केली आणि हरिविजय हे प्राकृत काव्य त्यानं या ठिकाणी लिहिलं। सेतुबंधू काव्य कोणी लिहिलं? तर प्रवरसेन दुसरानं लिहिलं। हा मुद्दा लक्षात घ्या। आणि प्रवरसेन दुसरा कोणाचा मुलगा? तर रुद्रसेन दुसरा आणि प्रभावती यांचा मुलगा। समजलं? यस। चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया। आता बघा, जोडा जुळवा आहे। शिशुपाल वध, संगीत रत्नाकर, विवेक सिंधू आणि त्याचबरोबर मानसोल्हास आणि समोर त्यांचे लेखक दिलेले आहेत। तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। शारंगधर जे आहे या शारंगधरवर या वर्षी 2023च्या राज्यसेवा मेन्सच्या पेपरमध्ये प्रश्न आलता की शारंगधरनं या ठिकाणी कोणतं काव्य लिहिलं, अशा प्रकारचा प्रश्न आला होता। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ठीक आहे, तुम्हाला वेळ सुरू झालेला आहे, तुम्हाला केवळ 15 सेकंद मिळत आहेत। 15 सेकंदामध्ये तुम्ही योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचंय। पटकन या ठिकाणी करा। आणि लक्षात घ्या, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही हे लेक्चर याची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून जे कोण विद्यार्थी राज्यसेवेच्या पेपरला आता बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या लेक्चर सिरीजचा फायदा या ठिकाणी होईल। तर बघा, इथं आपल्याला पाहायला भेटतं, तर मी शारंगदेव बद्दल या ठिकाणी बोललो। शारंगदेव याच्यावर राज्यसेवा मेन्स 2023च्या पेपरमध्ये प्रश्न आला होता। तर लक्षात घ्या, संगीत रत्नाकर हे शारंगदेवानं लिहिलेलं आहे। शारंगदेव हा यादवांच्या काळातील एक महत्वाचा या ठिकाणी कवी राहिल्याचं दिसून येतं। यादवकालीन महाराष्ट्र जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा यादवांच्या काळामध्ये शारंगदेव नावाचा एक महत्वाचा विद्वान या ठिकाणी यादवांच्या दरबारात होता आणि त्यानं संगीत रत्नाकर या नावाचं या ठिकाणी ग्रंथ लिहिल्याचं एकंदर दिसून येतं। मग इथं पहा आपण ब च ही जोडी जुळते का? ब आणि इथं ब पाहिलं तर चला 2 ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। मग शिशुपाल वध कोणाचा आहे? तर माघानं लिहिलं आहे। शिशुपाल वध हे माघानं लिहिलेलं आहे। विवेक सिंधू जर आपण पाहिलं तर मुकुंदराजनं विवेक सिंधू या ठिकाणी लिहिलं आहे। आणि मानसोल्हास हे या ठिकाणी सोमेश्वर तृतीय यानं या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर या प्रकारे सोमदेव तृतीयानं मानसोल्हास लिहिलं। तर लक्षात घ्या, मानसोल्हासचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे। या सोमदेव तृतीयानं ही भूमिका या ठिकाणी मांडली आहे की राजाचं कर्तव्य आहे त्यानं आपल्या राज्याचं रक्षण केवळ चोर, लुटेरू, डाकूंपासून करायचं तर आहेच आहे, परंतु त्याचसोबत भ्रष्ट कर्मचाऱ्यांपासून देखील या ठिकाणी राज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राजाची आहे। ही भूमिका मांडली हे मानसोल्हास, म्हणजे भ्रष्ट कर्मचाऱ्यांबद्दल या ठिकाणी मानसोल्हासमध्ये सोमदेव तृतीय इथे या ठिकाणी लिहिताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। हे महत्वाचे
लेखक आणि त्या मध्यकाळातील लेखक आहे हे, तर साधारणतः 9व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंतचे हे सारे लेखक आपल्याला पाहायला भेटतात, हे ग्रंथ इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न आपण पाहूया आणि मग आपलं हे लेक्चर या ठिकाणी समाप्त होईल. तर शेवटचा प्रश्न पाहूया. खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. यांनी बंगालमध्ये गौडीय वैष्णव पंथाची स्थापना केली. गौडीय वैष्णव पंथ बंगालमध्ये यांनी स्थापन केला. हिंदू मुस्लिम ऐक्यतेवर भर देत जातीपातीचा विरोध या ठिकाणी केला. हिंदू मुस्लिम ऐक्यतेवर भर दिला आणि जातीपातीचा विरोध त्यांनी केला. त्यांनी वृंदावनमध्ये सप्त देवालयाची निर्मिती या ठिकाणी केली. सप्त देवालयाची निर्मिती केली. नरसिंह मेहता, चैतन्य महाप्रभू, मध्वाचार्य आणि रामानुज अशा प्रकारचे प्रश्न इथं या ठिकाणी आहे. तसा पाहिला तर हा प्रश्न 2025 परीक्षा नजरेसमोर ठेवून दिलेला आहे. कारण भक्ती मुवमेंट जो आहे तर त्या भक्ती मुवमेंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर भक्ती मुवमेंट 2025ला तुम्हाला आहे बघा GS साठी. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित पहा. तुम्हाला इथं राईट आन्सर द्यायचा आहे. 15 सेकंदामध्ये पटकन या प्रश्नाचं योग्य ते उत्तर या ठिकाणी द्या. 15 सेकंदामध्ये उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर गौडीय वैष्णव पंथाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम ऐक्यतेवर भर दिला, जातीपातीला विरोध केला आणि वृंदावनमध्ये सप्त देवालयाची स्थापना केली. लक्षात घ्या, या प्रश्नाचा राईट आन्सर आहे चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू हे बंगालमधले एक अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी संत होऊन गेलेले आहेत. यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. तिथं या ठिकाणी श्रीकृष्ण जे आहे हे कृष्णाचे भक्त होते. लक्षात घ्या, यांची भूमिका आहे की विष्णूचा अवतार कृष्ण नसून कृष्णच विष्णूचा अवतार आहे. ही भूमिका यांनी चैतन्य महाप्रभूंनी या ठिकाणी मांडण्याचं दिसतं. सप्त देवालयाची वृंदावनमध्ये निर्मिती केली, जातीपातीला विरोध केला, हिंदू मुस्लिम ऐक्यतेवर, समाजाच्या ऐक्यतेवर त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली आणि गौडीय वैष्णव पंथाची स्थापना केल्याचं दिसतं. नरसिंह मेहता जर आपण पाहिलं तर हे गुजरातमधले संत होते. लक्षात घ्या, गुजरातमधले हे संत आपल्याला पाहायला भेटतात, नरसिंह मेहता. ठीक आहे. मध्वाचार्य जर आपण पाहिले तर मध्वाचार्यांनी द्वैतवाद या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. द्वैतवाद. शंकराचार्यांनी जो अद्वैतवाद मांडला होता तर त्यांनी शंकराचार्यांनी मांडला अद्वैतवाद, तर मध्वाचार्याने द्वैतवाद मांडला. रामानुज जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर रामानुजनं काय केलं तर या ठिकाणी आपलं पाहायला भेटतं त्यानं विशिष्ट द्वैतवाद जो आहे हा रामानुजनं इथं या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसून येतं. तर या प्रकारचे मित्रांनो आपण हे 15 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला नजरेसमोर ठेवून इथे या ठिकाणी हे 15 प्रश्न मी या ठिकाणी इथं कव्हर केलेले आहेत. तर या प्रकारे हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपलं हे जे लेक्चर आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की तुम्ही या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना देखील ते या ठिकाणी करायला सांगा. थांबूया मित्रांनो, आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये नवीन 15 प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.